सोन्याची आयात आणि त्यावर अचानक आलेले निर्बंध. अगदी बरोबर. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. नागरी सेवा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि व्यापार धोरणांचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा विषय खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर आहे. आज आपण ॲडव्हान्स्ड ऑथोरायझेशन स्कीम म्हणजेच एएस आणि सोन्यावरील नवीन मर्यादा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा एकदम सोपी आहे. आपण आधी एएसची ओळख करून घेऊ, मग त्याची कार्यप्रणाली आणि कर सवलती बघू. यानंतर दागिने निर्मितीत एएसचा वापर, सोन्यावरील नवीन निर्बंध आणि शेवटी याचे व्यापक परिणाम समजून घेऊ. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीमची, म्हणजेच एएसची नेमकी ओळख आणि मूलभूत संकल्पना. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम भानगड आहे तरी काय? अगदी साध्या शब्दात सांगायचं तर हे एक असं सरकारी धोरण आहे ज्यातून तुम्ही निर्यात उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल कोणतेही शुल्क न भरता आयात करू शकता. एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला परदेशात विकण्यासाठी एक मस्त केक बनवायचा आहे, तर त्यासाठी लागणारे सगळे जिन्नस तुम्ही विनाकर आयात करू शकता. पण अट एकच, तो माल फक्त आणि फक्त बाहेर देशात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठीच वापरला गेला पाहिजे. हा फक्त आणि फक्त शब्द इथे खूप महत्वाचा आहे बरं का. आणि साहजिकच हे सगळं कोण सांभाळतं हा प्रश्न पडतोच. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं विदेश व्यापार महासंचालनालय म्हणजेच DGFT ह्या योजनेची अंमलबजावणी करतं. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी ही संस्था नक्की लक्षात ठेवा, कारण असे थेट प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. बरं, आता या योजनेचा फायदा नक्की कोणाला मिळतो? मुख्यत्वे 2 गट आहेत. पहिले म्हणजे उत्पादक निर्यातदार, जे स्वतः माल बनवतात आणि स्वतःच तो परदेशात पाठवतात. आणि दुसरे म्हणजे व्यापारी निर्यातदार, जे स्वतः उत्पादन करत नाहीत पण उत्पादकांना पाठिंबा देऊन माल निर्यात करतात. या दोघांनाही जागतिक बाजारात टिकून राहण्यासाठी आणि निर्यात केंद्रित निर्मितीला चालना देण्यासाठी या योजनेचा मोठा आधार मिळतो. आता वळूया पुढच्या भागाकडे. या योजनेची प्रत्यक्ष कार्यप्रणाली आणि मिळणाऱ्या कर सवलती नक्की कशा काम करतात ते पाहूया. तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा काय आहे? तो म्हणजे टॅक्समधून मिळणारी भक्कम सूट. बेसिक कस्टम ड्युटी, ॲडिशनल कस्टम ड्युटी, अँटी डम्पिंग ड्युटी, सेफगार्ड ड्युटी, IGST आणि कॉम्पन्सेशन सेस यासारखे मोठमोठे कर आयातदारांना भरावेच लागत नाहीत. विचार करा, या सर्व करांमधून सुटका मिळाल्यामुळे उत्पादकांचे किती पैसे वाचत असतील. उत्पादन खर्च कमी करण्याचा हा एक जबरदस्त मार्ग आहे. पण मग ही करमाफी नक्की कोणत्या वस्तूंवर मिळते? उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल, सुटे भाग आणि पॅकेजिंग सामग्री यावर तर मिळतेच. पण एक अतिशय रंजक गोष्ट सांगू. प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेदरम्यान वापरलं जाणारं इंधन, तेल आणि कॅटलिस्ट्स म्हणजेच उत्प्रेरक देखील तुम्ही शुल्कमुक्त आयात करू शकता. आहे की नाही कमाल? सरकारनं उत्पादनाला चालना देण्यासाठी लिटरली प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा अतिशय सर्वसमावेशक विचार यात केलाय. आता ही योजना कुठपर्यंत लागू होते हे थोडक्यात समजून घेऊया. इथे मुख्य 4 श्रेणी आहेत. पहिली म्हणजे प्रत्यक्ष निर्यात, ज्यात स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच SEZ मधल्या निर्यातीचाही समावेश आहे. दुसरी मध्यवर्ती पुरवठा, म्हणजे पुढील प्रक्रियेसाठी दिला जाणारा कच्चा माल. तिसरी आहे डीम्ड निर्यात म्हणजेच गृहीत निर्यात. इथे माल देशाबाहेर जात नाही पण परदेशी चलनातील व्यवहारामुळे त्याला निर्यातीचाच दर्जा मिळतो. आणि शेवटची श्रेणी म्हणजे परदेशात जाणाऱ्या जहाजे आणि विमानांसाठी पुरवला जाणारा स्टोअर्सचा पुरवठा. स्मरणशक्तीसाठी हे 4ही मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, ही सवलत काही कायमस्वरूपी नसते. जसं ऑथोरायझेशन जारी होतं तसं टिक-टिक घड्याळ सुरू होतं. तुमच्याकडे बरोबर 12 महिने असतात आयात करून पुढची उत्पादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. वेळेची ही कडक मर्यादा असल्यामुळे ह्या सुविधेचा कोणीही गैरफायदा घेऊ शकत नाही. एक प्रकारची व्यावसायिक शिस्तच लागते म्हणा ना. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आकर्षक क्षेत्राकडे वळूया. दागिने निर्मितीमध्ये या एएसचा कसा वापर होतो ते पाहू. भारतातून दागिन्यांची मोठी निर्यात होते हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले दागिने उत्पादक कसे टिकतील त्यासाठी हा उपाय आहे. निर्यातदारांना खास निर्यातीसाठी लागणारे दागिने बनवण्यासाठी सोनं अगदी शुल्कमुक्त आयात करता येतं.
यामुळे होतं काय, तर सोन्यासारख्या महागड्या कच्च्या मालाचा सुरुवातीचा खर्च एकदम कमी होतो आणि आपले भारतीय ज्वेलर्स परदेशी बाजारात अगदी ठामपणे स्पर्धेला उभे राहू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुढे जाण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवलत आहे. पण आता खरी बातमी इथून सुरू होते. सोन्यावरील नवीन निर्बंध. व्यापार धोरणाच्या दृष्टीने झालेले हे ताजे बदल नक्की काय आहेत ते बघूया. आता इथेच खरा ट्विस्ट आहे. आधीची परिस्थिती आणि आत्ताचे नियम यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी कसं होतं, सोन्याच्या आयातीवर कोणतीही परिमाणात्मक मर्यादाच नव्हती, कितीही आयात करा. पण आता सरकारने एकदम कडक मर्यादा आणि अतिशय काटेकोर अनुपालन नियम लागू केले आहेत. धोरणातील हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. आणि ही नवीन मर्यादा किती आहे, तर 100 किलो. आता 100 किलो सोनं सामान्य माणसाला खूप वाटेल, पण आंतरराष्ट्रीय व्यापारात खेळणाऱ्या मोठ्या उत्पादकांसाठी हा खरंच एक मोठा ब्रेक आहे. आता एका परवान्याखाली म्हणजे एका ऑथरायझेशनवर तुम्ही जास्तीत जास्त 100 किलोच सोनं आयात करू शकता. अमर्याद आयातीचा तो जो मार्ग होता ना, तो आता पूर्णपणे बंद झालाय आणि योजनेवर अचूक नियंत्रण प्रस्थापित झालंय. फक्त मर्यादाच नाही तर नियम पाळण्यासाठी काही कडक अटीही घातल्या आहेत. पहिली अट, जे लोक पहिल्यांदाच अर्ज करत आहेत ना, त्यांच्या फॅक्टरीची आता अनिवार्य प्रत्यक्ष तपासणी होणार, म्हणजे अधिकारी स्वतः येऊन बघणार. दुसरी अट, जर तुम्हाला आणखी ऑथरायझेशन हवं असेल तर आधीच्या परवान्यावर जी निर्यात जबाबदारी होती ती किमान 50% तरी पूर्ण केलेली असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे DGFTच्या प्रादेशिक कार्यालयांना आता दर महिन्याला अहवाल द्यावा लागणार. थोडक्यात काय तर, आयात केलेल्या सोन्याचा चुकूनही गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने सगळीकडून पक्की नाकेबंदी केली आहे. चला तर मग आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे निर्बंध व्यापक अर्थव्यवस्थेसाठी का महत्त्वाचे आहेत आणि याचे परिणाम काय होतील? खरं तर या सगळ्यामागे सरकारला एक अचूक समतोल साधायचा आहे. म्हणजे बघा, एका बाजूला अस्सल उत्पादकांना प्रोत्साहन देऊन निर्यातीत भारताला पुढे ठेवायचंय, त्यांचं उत्पादन खर्च कमी करायचा आहे, पण दुसऱ्या बाजूला सोन्याच्या आयातीतल्या पळवाटा शोधून जो गैरवापर होत होता तोही पूर्णपणे थांबवायचा आहे. सवलत तर द्यायची, पण डोळ्यात तेल घालून लक्षही ठेवायचं, असा हा हुशारीने आखलेला दुहेरी दृष्टिकोन आहे. तर ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय रंजक प्रश्न उरतो. ह्या नव्या आणि कडक देखरेखीमुळे आपल्या स्थानिक दागिने उत्पादकांचं जागतिक पातळीवरील स्पर्धा खऱ्या अर्थाने कशी बदलेल? या पारदर्शकतेमुळे खऱ्या आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांना खरंच अधिक बळ मिळेल का? भविष्यातील भारतीय व्यापार धोरणांवर याचा काय परिणाम होईल? यावर नक्की विचार करा. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण विषयासोबत.